अतिवृष्टी आणि अस्मानी संकटानं शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यासह अकोल्यात अवकाळी पावसाचा कहर होता. मात्र आता ऑगस्ट महिन्यात 2 दिवस संततधार पावसामुळे शेत पूर्णपणे खरडून गेली आणि पूर्ण पिकं वाहून गेलेली आहेत. त्यामुळे शेतकरी सध्या मेटाकुटीस आलेला आहे. सध्या आपल्यासोबत मोठेपूर तालुक्यातील काही शेतकरी आहेत. त्यांना विचारू का काय नेमकं नुकसान आहे. राजू मला सांगा, काय नुकसान झालेलं आहे मूर्तिजापूर तालुक्यात. अकोला जिल्ह्यात पूर्ण नुकसान आहे. सोबत मूर्तिजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान दाखवण्यात आलेलं आहे. किती नुकसान असेल? मूर्तिजापुरात कमीत कमी 50 ते 60% वर नुकसान झालंय. नुकसान असं झालंय की अकस्मात ढगफुट झाले असल्यामुळे एक खोराळ नावाचा नाला व रसोलपूर नागपुरी साईडनं एक मोठे मोठे नाले जे आहेत, या नाल्यानं गेल्या 50 वर्षात इतका पाऊस झाला आणि इतका पाऊस आल्यामुळे अकस्मात सगळ्या शेतात पाणी घुसलं. सगळ्या शेतात पाणी घुसलं म्हणजे यावर्षी शेतकऱ्यानं काय केलं माहिती का, की बा सोयाबीनला पर्याय म्हणून कापसाला म्हणजे प्राधान्य दिलं आणि त्यात कापसाच्या पिकाचं पूर्ण नुकसान झालं असल्यामुळे शेतकरी मेटकशी झालाय. म्हणून शासनानं माहिती आहे काय, किंवा त्याचे योग्य पंचनामे करून ज्या शेतकऱ्यांचं पूर्ण नुकसान झालंय त्याला 100% मदत देऊन हे करायला पाहिजे. माझं तर शासनात असं म्हणणं आहे, बाकी त्यानं जे निकष बंद केले किंवा 13,500 जी मदत असताना यावेळेस शेतकऱ्यांना त्यानं 8,500 वर आणलाय. म्हणून आमचं असं शासनात म्हणणं आहे, बाकी तुम्ही आमची कटोती करू नका, तुमच्या तिकडच्या बाकीच्या गोष्टीत कटोती करून आम्हाला पूर्ण सहकार्य करा, अशी शेतकऱ्याची अपेक्षा आहे. काही तरुण शेतकरी आपल्यासोबत आहेत. दादा मग सांगा, तुम्ही वडिलोपार्जित शेती पाहताय, तरुण आहात, तुम्ही शेती करताय, काय वाटतं, अपेक्षा काय आहे शासनाकडे? साऱ्या जर महत्वाचं झालं की आमची खरी शेतकऱ्याची फसवणूक हे पेरणीपासून होते. हे जे आता मी माझ्या शेतात स्वतः दुबार पेरणी केली. मग एवढं आपलं समजा कृषी प्रधान देश, विद्यापीठ आहेत, मग हे बोगस बियाणं मार्केटला येते कसं? तर याच्यावर का कारवाई होत नाही? झालं आणि तिथून नंतर भाव, आमचा माल मार्केटला आला की भाव कमी होतो. म्हणजे मला एक सांगा, आता आमच्या इथं जवळपास 70% जास्त कपाशीचे पेरे आहेत. आता सरकारनं आपल्या धोरण निघालं की आयात धोरण, मग त्यामुळे भावावर एवढा परिणाम पडणार आहे की आजच आम्हाला दिसणार आहे की पुढची परिस्थिती काय होईल. म्हणजे हे अशी आम्ही किती काही मेहनत केली तरी हे अशा गोष्टीमुळे खच्चीकरण होणारच झालं शेतकऱ्याचं. तरी हे सरकारनं काहीतरी आपली पॉलिसी बदलली पाहिजे आणि शेतकऱ्याकडे थोडं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आज 1 रुपयात आपला विमा होता, तोही सरकारनं बंद करून टाकला. बऱ्याच शेतकऱ्यांनी त्याच्याकडे पाठ फिरवली आणि त्याचे निकषही बदलले. आता हमी भाव जाहीर केला. हमी भाव हे याच्यावर असा केला की यांनी की तुम्ही ई पीक पाहणी करा. एक पीक पाहणी तुमच्या सातबाऱ्यात नोंद असेल, त्याच पिकाची आपण नोंदणी करू शकतो. आज मला सांगा, किती शेतकरी सुशिक्षित आहे? अर्धे तर आपले समजा अंगठा बहादूरच आहेत ना. मला सांगा की कोण नोंदणी कोण करेन, हे ऑटोमॅटिक तिथून कटलं जाते. हे निकष थोडे थांबवले पाहिजे आणि स्वतः जे आपले अधिकारी आहे, कृषी विभाग आले, शासनानं आपले निकष कुठं तरी बदलायला पाहिजे, शेतकऱ्यांच्या बाजूनं केले पाहिजे अशी मागणी होत आहे. काका मला सांगा, आता अतिवृष्टी झाली, मोठ्या प्रमाणात शेतं खरडून गेलेली आहेत, काय शेतकऱ्याची परिस्थिती आहे सध्या? आता सध्या तर शेतकऱ्याची परिस्थिती एवढी दयनीय झालेली आहे की शेतकरी आत्महत्या करून राहिले आणि सगळे पिकं सोयाबीन असं सर्व खरडून गेलेले आहे. काही काही भागात म्हणजे पिकही राहिले नाही, जमीन कपाशी सुद्धा पूर्ण हे झालेलं आहे. आणि सरकारचं धोरण बी बियाणं आपल्याला कास्तकाराला जीएसटी 18% आहे. म्हणजे मुद्दा त्याच्यानं सगळं बियाण्याचे औषधीचे सर्व भाव वाढलेले आहे आणि बाकीचे जे आहे त्यांना 4% अशी जीएसटी आहे. आपल्या शेतकऱ्यावर सगळं लादलं जातं. विम्याचे पैसे नाही, अतिवृष्टीचे पैसे नाही आहे, अशा बऱ्याचशा शेतकऱ्याच्या तक्रारी आहे. म्हणून शेतकरी जास्त आत्महत्या करतो. मला सांगा, याच्या आधी अतिवृष्टी आली, पिकाचं मोठं नुकसान झालं, काय मदत मिळते शासनाकडून? हिच्या आधी शासनाचं विमा पॉलिसी जी होती त्याच्यामध्ये निकष होते, त्याच्यामध्ये ढगफुटी झाली, काही आपत्ती आली तर तुम्हाला विमाचे कव्हर होतो. आज ते पूर्ण नाहीसं करून टाकलेलं आहे. त्याच्यानंतर शेवटी जे दानेवारीनुसार निघेल, आता बाकी ठिकाणी जर उत्पन्न जर जास्त झालं कुठे तर मग ते मिळणार नाही. तर आता काही वैयक्तिक ज्या शेतकऱ्याचं खूप सारं नुकसान झालेलं आहे त्यांना विमा मिळणार नाही. तो शेवटी बघू आम्ही, त्याच्यात निकषमध्ये बदल करायला हवे आणि विमा हा वैयक्तिक विमा आणि क्लेम जे होते ते क्लेम सरकारने चालू करायला पाहिजे. काय वाटतं काका तुम्हाला? तर मला मी तर शेती व्यवसायामध्ये लहानपणापासूनच आहे आणि आमच्या वेळेचा जो शेती व्यवसाय जो प्रॉफिटेबल होता तो आज राहिलेला नाही. आणि आता जे
नैसर्गिक संकट जे येत आहेत त्याला ज्या बाबी संरक्षणात्मक कवच जे पाहिजे आहे ते हवं आहे. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे की शेतीला कंपाऊंड. आमचं असं म्हणणं आहे की शेतीला 15 वर्ष दीर्घ मुदतीसाठी शेतीच्या कंपाऊंडसाठी कर्ज पुरवठा व्हावा की जेणेकरून त्याचं कर्जफेड सुलभ होईल. आणि सेकंड प्रश्न असा आहे की विम्याचं कवच. वैयक्तिक विमा फाडल्या असताना प्रत्येक शेतकऱ्याला जर नुकसान झालं असेल तर विमा हा हमखास मिळालाच पाहिजे. जर पीक विमा हा कापणी अहवालावर आधारित नको, आमचं म्हणणं असं आहे. तिसरा प्रश्न आहे की सुलभ कर्जाची सुलभता. आणि चौथा विषय असा आहे की हमी भाव. हमी भावाचा कायदा असल्याशिवाय या शेतीमध्ये उत्पन्न हे दुप्पट जे यांची घोषणा आहे ते म्हणजे डॉक्टर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार यांनी जर हा दुप्पट उत्पन्नाचा भाव मिळावा म्हणून जर सर्वांगीण कायदा करावा आणि बाहेरील बाजार भावामध्ये याच्यापेक्षा जास्त भावाने खरेदी व्हावी तरच हा शेती व्यवसाय हा फायदेशीर होईल. नाहीतर शेती व्यवसायातून तरुण शेतकरी बाहेर पडतील. हा पुन्हा मोठा धोका निर्माण. शेतीला सुरक्षा कवचाची गरज आहे आणि यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन त्याच्यावर लक्ष केंद्रित करावं अशी मागणी सध्या शेतकऱ्यांकडनं होत आहे. दादा मग सांगा, आता सध्या मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होते, सगळं वाहून जाते, काय परिस्थिती आहे शेतकऱ्याची, काय सध्या अवस्था आहे? शेतकऱ्याची अवस्था म्हणजे आता मुर्तेवर तालुक्यात या जी परिस्थिती निर्माण होऊन राहिली, एक तर काय झालं, शेतकऱ्याचं शासन दुश्मन, तेच आहे निसर्ग दुश्मन. या सगळ्या गोष्टीवर काय माहिती आहे का, त्याला आता आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही उरला आहे. त्याचं बाजारात काय झालं माहिती आहे का, व्हॅल्युएशन कमी होत असल्यामुळे तो आता घरगुती व्यापारामुळे आजकाल कसं झालं माहिती आहे का की परिस्थितीनुसार शेतकऱ्याला संकटाचा सामना करावा लागते. आणि त्याच्या ह्या ज्या आत्महत्याला भाव झाला ह्या त्याच्या म्हणजे निसर्गाची अवकृपा, शासनाचं धोरण आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे तो आता विचलित होऊन राहिला. आणि त्याला मार्केटमध्ये आता हे नसल्यामुळे तो काय करतो, शेवटच्या टोकाचा पाऊल डायरेक्ट आता आत्महत्या करायचा विषय घेऊन राहिला. हे कसं झालं माहिती काय, गेल्या काही वर्षा अगोदर तेलंगणात ते तुम्ही ऐकलं असेल किंवा बीटी कपाशीमुळे उत्पादनात हे झाले असल्यामुळे तिथून तेलंगणातली शेतकरी आत्महत्यासाठी प्रसिद्ध झालेलं राज्य होतं. आज तोच दर्जा या मुर्तेर तालुक्याला भेटला आहे विदर्भातली. किंवा मुर्तेर तालुक्यात जर विचार केला तर या गेल्या 1 वर्षभरात या पूर्ण जिल्ह्यातल्या सगळ्यात जास्त आत्महत्या मुर्तेर तालुक्यात, त्यातल्या त्या सगळ्या तरुण शेतकरी ज्या आहेत त्या आत्महत्येमुळे काय होणार माहिती आहे की त्या शेती व्यवसायातली जी नवीन पिढी येऊन राहिली ती अशी भिवून राहिली आहे की बा हा व्यवसाय असुरक्षित असल्यामुळे आपल्याला कपाशा धनं पुरतील, आपल्याला एखाद्या दुकानात मोलमजुरी केली चालेल, पण शेती व्यवसायात हमी नसल्यामुळे तो आत्महत्याचा टोकाचं पाऊल घेऊन राहिला. म्हणून शेतकऱ्याचं शासनानं एक धोरण बनवायला पाहिजे की बाबा याच्या आत्महत्या कशा थांबतील. आता नवीनच कसं आहे, तुम्ही ऐकलं आहे मग की 13,500ची मदत 8,500 वर येते, विम्याचं कवच जाते, ह्या सगळ्या गोष्टी ज्या जीएसटी त्याच्या उरावर लादल्या जाते. म्हणजे तो अशा काही संकटात येऊन राहिला की त्याचं संकट संपाचं नावच घेऊन राहिलं. किंवा आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी एक अगोदर घोषणा केली, तुमचं लक्ष असेल तर, की बाबा यावर्षी पीक पाणी चांगलं असल्यामुळे कर्जमाफी द्यायची गरज नाही. एका 15 दिवसातनी एका 2 दिवसातनी अशी परिस्थिती तयार झाली की शेतकऱ्याला स्वतःचं कुटुंब जगवायची पडली आहे आता. म्हणजे अशा गोष्टी पुढे असल्यामुळे शासनानं कुठेतरी त्याची चेष्टा करणं सोडून द्यायला पाहिजे असं आमचं शेतकरी म्हणून मत आहे. शासनानं शेतकऱ्यांच्या समस्यांकडे स्वतः जातीनं लक्ष देऊन त्यांच्या समस्या सोडवणं गरजेचं आहे. त्यामुळं शेतकरी आत्महत्येपासून परावृत्त होतील अशी मागणी सध्या शेतकऱ्यांकडनं होत आहे. कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, मूर्तिजापूर, अकोला.